भिवंडी वाडा मनोर या राज्य महामार्गाचा भूमिपूजनाचा सोहळा गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी धनगर मैदान कुडूस येथे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला। भिवंडी वाडा मनोर या 65 किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाच्या नव्याने काँक्रिटीकरणासाठी तब्बल 1100 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळे गेले काही वर्षे रखडलेल्या या महामार्गाचे काम अखेर मार्गी लागले आहे। भिवंडी वाडा मनोर हा रस्ता भिवंडी तालुक्यासाठी जीवनवाहिनी असून अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। सर्वांच्याच जिव्हाळ्याचा असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। भिवंडी वाडा मनोर या महामार्गावर गेल्या 15 वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडत आहेत। रस्त्याची अक्षरशः चाळण होत आहे, त्यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले असून अपघातात 600हून अधिक नागरिकांचा आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे, तर कित्येक नागरिकांना कायमचे अपंगत्व देखील आले आहे। खरं म्हणजे हा सर्वाधिक रहदारीचा ठाणे व पालघर जिल्ह्यातील रस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा असलेल्या रस्त्याचा विषय मार्गी लागला असून हा रस्ता आता 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्णत्वास होईल असे आश्वासन देखील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिले। तर या रस्त्याचा विषय मार्गी लागल्या असल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहन चालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। भूमिपूजन सोहळ्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, खासदार राजेंद्र गावित, आमदार शांताराम मोरे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पत्रकार शरद पाटील, माजी आमदार अमित घोडा, तसेच माजी आमदार विलास तरे, बाबाजी काठोले, नंदकुमार पाटील, भरत राजपूत, योगेश पाटील, डॉक्टर हेमंत सौरा, संदीप पवार, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, नरेश आकरे, शुभांगी उत्तेकर, धनश्री चौधरी, मेघना पाटील, अर्चना भोईर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अंकिता दुबेले, भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, भिवंडी तालुकाध्यक्ष पी.के. म्हात्रे, कैलास देवा जाधव, दिनेश पांडे, वाडा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज खोसला व त्यांचे सहकारी रोहन पाटील व इतर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। घराकडे निघून यावी अशीच अवस्था या विद्यमान परिस्थितीमध्ये या रस्त्याच्या बाबतीत आमची झाली। आम्हाला वाटलं कधीही ही गोष्ट होणं शक्य नाहीये, परंतु आदरणीय सन्माननीय कपिलदादा पाटील आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद झाली। यांनी अथक परिश्रम करून म्हणजे वारंवार आम्ही सगळ्यांनी मागण्या केल्या होत्या, आंदोलनं झाली, मोर्चे झाले, मात्र या रस्त्याकडे कोणी पाहत नव्हतं। जेवढा काही निधी आला तो कुठे गेला ते आम्हाला कळत नव्हतं आणि म्हणून आता हा रस्ता कायमस्वरूपी काँक्रिटीकरण होईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण ठेवून होतो। मी खास करून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतोय की केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, खासदार राजेंद्र गावित साहेब, आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आज हा शुभारंभ होत आहे। आमची सगळ्यांची अपेक्षा एवढीच आहे की या रस्त्याला निधी येतो, आलाय, मात्र आल्यानंतर तो निधी कुठे जातो हे आम्हाला कधीही कळलं नाही। किमान या 1000 कोटींचा हिशोब तरी आम्हाला मिळावा आणि हा रस्ता चांगल्या प्रकारे व्हावा आणि त्यासाठी खास करून आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जातीने लक्ष घालावं आणि ज्या पद्धतीने आधीची कामं झाली त्या पद्धतीने होणार नाही अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्या पालघर जिल्ह्याला एक वेगळी नवी दिशा दिली, अत्यंत चांगल्या प्रकारे कामं झाली आणि त्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील साहेबांनी सुमारे 30 ते 35 हजार कोटींची कामं ही मार्गी लावलेली आहेत आणि तेवढीच कामं अजून दृष्टिक्षेपामध्ये आहेत। वाडा तालुक्याच्या वतीने खरं तर लोकसभा मतदारसंघातील एक नागरिक म्हणून कपिल पाटील साहेबांना मी धन्यवाद देतोय की तुमच्या रूपाने एक चांगला लोकप्रतिनिधी आम्हाला या मतदारसंघाला मिळाला आणि चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये विकास कामं सुरू झालेली आहेत। मी पुन्हा एकदा आमच्या मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांना धन्यवाद देतोय आणि इथेच थांबतोय। धन्यवाद। म्हणत होतं की आम्ही मुंबईच्या नजदीक आहोत
परंतु मुंबईच्या नजदीक असताना देखील आम्हाला मुंबईमध्ये जाताना तासन तास लागायचे, अनेक आपल्याच्या शर्यती आम्हाला पार करायला लागायच्या, परंतु प्रत्यक्षात आज हा जो भूमिपूजन समारंभ होतो हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या एक प्रकारचा म्हणजे एक विश्वास वाढवणारी एक घटना आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण मुंबई आमच्या नजदीक आहे, ही खऱ्या अर्थाने जागतिक बाजारपेठ आहे आणि त्या जागतिक बाजारपेठेचं महत्त्व निश्चितपणानं जगामध्ये स्वीकारलेलं आहे. असं असताना आम्ही मुंबईच्या एवढ्या नजदीक असताना आज ह्या भागातल्या आदिवासीला स्थलांतर करायला लागतं. तिथला शेतकरी नेहमी आकाशाकडे बघत राहतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारची विकासाची गंगा ह्या रस्त्याच्या निमित्तानं सुरू झाली असं मी समजतो. कारण मुंबई आम्हाला आता केवळ 2 तासावर आलेली आहे आणि ह्या 2 तासात आम्ही निश्चितपणे त्याला या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टिकोनातून साहेब काही पावलं उचलली पाहिजेत. सिंचनाच्या बाबतीमध्ये फार मोठी तफावत आहे. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राला सिंचनासाठी पैसे दिले जातात, उत्तर महाराष्ट्राला पैसे दिले जातात, तशा पद्धतीने कोकणाला सिंचनाची व्यवस्था दिली जात नाही. आमचा इथला शेतकरी केवळ एका पिकावर अवलंबून राहतो आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला नेहमीच आकाशाकडे बघावं लागतं. आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.